बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्याला शरीरामध्ये रक्तवाढीसाठी किंवा कॅल्शियम वाढीसाठी बीट खाण्याचा सल्ला देत असतात. पण आपण बऱ्याच वेळा बीट खाण्यासाठी टाळाटाळ करत असतो. त्याचं झालं असं की ताईनं शेतातून काढून आणलेली ही बीटं पाहिल्यानंतर माझ्या मनात प्रश्न पडला की आता या बीटांचं करायचं काय. तेव्हा म्हटलं तर चला आपण एक छानशी बीटाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. चला तर मग पाहूया. हे सगळे शेतातून आणलेले बीट मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याची साल काढून घेतली. आता ही साल काढत असताना पहिल्यांदा त्याचा दोन्ही बाजूच्या जे भाग आहे तो मी काढून टाकला आणि नंतर साल हळूहळू काढून घेतली. आता हे साल काढत असताना बीट अगदी ताजा असल्यामुळं त्याचा कलर माझ्या हातांना लागत होता. बघा, म्हणजे ह्याच्यातूनच आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. याच पद्धतीनं मी सर्व बीटांची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता त्यानंतर हे बीट मी खिसणीने खिसून घेत आहे. आता हे खिसत असताना एक काळजी घ्यायची की बीट जर छोटे असते, म्हणजे खिसून झाल्यानंतर ते जेव्हा थोडंसं राहतं तेव्हा ते आपल्या हाताला खिसणी लागण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं काळजीपूर्वक आपण ते खिसलं गेलं पाहिजे. आता हे अशा पद्धतीने मी सगळं बीट खिसून घेतलं. साधारणतः 2.5 वाटी हा बीटाचा खिस तयार झालेला आहे. आता त्यानंतर एक कढई गॅसवर मी तापण्यासाठी ठेवली आहे आणि तुम्ही बघताय त्या कढईमध्ये थोडंसं पाणी आहे. ते पाणी संपूर्ण निघून गेलं की समजायचं ती कढई चांगली तापली. मग कढई तापल्यानंतर त्यामध्ये एक साधारण 3 चमचे साजूक तूप घालणार आहे. घातलेलं तूप जरा चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी आता हलव्यासाठी जे खिसलेला बीटाचा खिस आहे तो घालणार आहे. बीटाचा खिस कढईमध्ये घालत असताना एक काळजी घ्यायची की आपण कढईमध्ये जे तूप घातलेलं आहे ते जास्तही तापलं नाही पाहिजे, नाहीतर मग त्या तुपाचा तयार केलेल्या हलव्याला करपट असा वास येण्याची शक्यता असते. तर हा बीटाचा खिस जो आहे तो साधारण 3 ते 4 मिनटं चांगला मीडियम फ्लेमवर हलवून घेणार आहे, जेणेकरून आपण जे घातलेलं तूप आहे ते तूप त्या सगळ्या खिसाला लागलं पाहिजे किंवा ते एकत्र मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने खिसलेला खीस चांगला परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करणार आहे. तुम्ही साखरेऐवजी तुमच्या आवडीनुसार गुळाची पावडरसुद्धा ॲड करू शकता. बीटाच्या खिसामध्ये ही घातलेली जी साखर आहे ती चांगली एकत्र होईपर्यंत हलवायची आणि मग नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं.
4 ते 5 मिनटं गॅसची फ्लेम मंद ठेवून नंतर आपण ते झाकण काढून बघूयात. आता बघा, आपण घातलेलं साखर होती त्याचं पाणी व्हायला लागलेलं आहे, म्हणजेच साखरेचा पाक व्हायला लागलेला आहे. आणि ते चांगलं हलवून घेऊयात आपण. आता बिटाच्या खिसामध्ये घातलेल्या साखरेचं जे झालेलं पाणी आहे ते संपूर्ण निघून जाईपर्यंत, म्हणजे ते पाणी आटेपर्यंत, की जो बिटाचा खीस सुट्टा होईपर्यंत आपण हे असं हलवून घेणार आहोत. बिटाचा खीस आता हळूहळू शिजायला लागलेला आहे. तुम्ही बघताय की ह्याच्यातलं जे पाणी होतं ते सगळं आटायला लागलेलं आहे. चांगलं ते हलवून घेतलं आहे आणि आता बघा त्यातलं पाणी कमी व्हायला लागलेलं आहे. बऱ्याच वेळा बीट आपल्याकडून खाल्लं जात नाही. अशा वेळेस आपण असं बिटाचा हलवा किंवा बिटाचं पोळी किंवा बिटाचा ज्यूस करून मुलांना देऊ शकतो आणि आपण स्वतःही खाऊ शकतो, की जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आता या बिटाच्या हलव्यामध्ये मी काजू आणि बदामाचे बारीक केलेले काप घालणार आहे, म्हणजे आपला बिटाचा हलवा अजूनच पौष्टिक खायला मदत होणार आहे. बारीक केलेले बदाम आणि काजूचे तुकडे आता मी ह्याच्यामध्ये घातले आणि ह्यातून हलवून घेते आहे. थोडंसं जास्त प्रमाणात जर आपण काजू आणि बदामाचे तुकडे घातले तर मुलंही ते आवडीनं खातात आणि तेवढंच त्यांच्या पोटात हे पौष्टिक घटक जाण्यास मदत होते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांनाही शेअर करा आणि व्हिडिओची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपला हा बिटाचा हलवा आता तयार होत आलेला आहे. आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं तूप घालणार आहे, जे की मला खूप आवडतं, म्हणजेच तो हलवा अजून पौष्टिक व्हायला आपल्याला मदत करणार आहे. हे घरचं असणारं साजूक तूप आणि चांगलं हलवून घेणार आहे. अशा पद्धतीनं तयार झालेला आहे आपला घरच्या साजूक तुपातील बनवलेला बिटाचा हलवा. तुम्हीही नक्की बनवून बघा आणि तुम्हालाही नक्की आवडेल. धन्यवाद.